जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने निवडणूक सुट्टी संदर्भात पुन्हा एकदा नवीन महाराष्ट्र शासनाचे शिक्षण आयुक्तालयाचे नवीन आदेश आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित झालेले आहेत। काय आहेत ते शासन आदेश, काय आहे ते महत्त्वपूर्ण परिपत्रक आणि या आदेशाच्या माध्यमातून कोणते ते बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचं दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजीचं म्हणजे आजचंच हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे, महत्त्वपूर्ण आदेश आहेत। याचा विषय महत्त्वाचा आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने दिनांक 18/11/2024 व दिनांक 19/11/2024 या दिवशी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली आहे त्या शाळा दिनांक 18 नोव्हेंबर व 19 नोव्हेंबर 2024 रोजी बंद ठेवण्यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये अंशतः सुधारणा करण्यात येत असून ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली आहे त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही त्यांच्या मदतीने दिनांक 18 नोव्हेंबर 2024 व दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशा सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि असंही सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या दिनांक 18 नोव्हेंबर 2024 व दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू राहतील आणि यांचं संपूर्ण नियोजन जे आहे ते संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करायचं आहे। दिनांक 18 आणि 19 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरू राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांची राहील असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच जो आदेश निर्गमित करण्यात आलेला होता 18-19च्या सुट्ट्या संदर्भातला तो आदेश रद्द करून आता 18 आणि 19 तारखेला पूर्ण शाळा सुरू राहतील या संदर्भातले हे आदेश निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।